हे साहेब मी याच्यात म्हणतोय की त्यांनी लेखी कळवले आहेत. त्यांनी कळवलं आम्ही आमच्या शासनाने टाकून नाही नाही त्यांनी कळवलेलं आणि कुठं? हे पण म्हटलं नाही 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 ह्याचा विषय कसा आहे साहेब? हां त्यांनी कळवलेलं त्यांनी कळवलं पण द्यायचं का तुम्हाला तसं? हां त्यांनी कळवलेलं पण पाहिजे. आणि 2 मिनिटं तर ते माहिती अधिकाराखाली मागवलं दिले ना 20/5/26. हां ते थोडं खाली घेऊन यायचं 20/5/26ला ही माहिती कळवलेली आहे. त्याच्यामध्ये काय आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता ना, काय अडचण नाही. नाही 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 फक्त तसं माझ्या सहीनं हो, तुम्हाला हो. कसं नाही, नाही. शासन निर्णय जोडून जे लिहून दिले हां ते लिहून दिलं. ही विषय झाला साहेब. नाही. पण त्याच्यामध्ये असं कळलेलं आहे की विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षण प्रमुख प्रशासन अधिकारी मनपा सर्व बालकांना संयम व शिक्षणाचा अधिकार 2009 मधील विनाअनुदानित शाळांनी 25% शिक्षण शुल्क हां शिक्षण शुल्क परिपूर्ततेबाबत ऐका ना. बालकांचा मोफत शिक्षण अधिकार 2009 नुसार आपल्या राज्यामध्ये 1/2011 पासून सदर कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने सर्व विनाअनुदानित शाळांमध्ये 12(1)(c) नुसार 2009 मधील शासनाचे हां 2004च्या नंतर तुम्हाला 2018 नाही नाही ही आत्ता ह्यांनी काय माहिती मागवली होती की शासन परिपूर्तता काय करते? फक्त शिक्षण शुल्क परिपूर्ण नाही 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 ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. शासन परिपूर्तता कशा बाबतीत करतंय ह्याच्यामध्ये काय उल्लेख आहे? ह्याच्यामधलाच अर्ज आहे. ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे. नाही नाही त्या विषयावर मी बोलणार नाही. नाही, 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 साहेब. तुम्हाला मिळाला म्हणून एक गोष्ट देऊन नाही नाही ऐका ना 2 मिनिट. खाजगी विनाअनुदानित शाळामध्ये 25% अंतर्गत प्रवेश दिलेल्या मी विद्यार्थ्यांना काय म्हणतो ते शुल्क तुमच्याकडे आहे. हां मी माझं मत तुम्हाला लिहून दिले हां बरोबर आहे. मग आता तुम्ही मला उशी द्या आणि नंतर तुम्ही पुढे न्यायालयात जायचं काय करायचं माझं काय करायचं? तसं नाही ना साहेब. न्यायालयात जायचा विषय नाही. मी न्यायालयात जाईल किंवा नाही जाईल पण जी शासनाने दिलेलं आहे त्याच्या आता मी संदर्भात तुम्हाला मोफत पाठ्यपुस्तकं देण्यात ह्याच्यामध्ये दडदडीत लिहिलेलं आहे साहेब. बाहेरून साहित्य विकत घेण्यास आग्रह पालकांना करू नये. ऐका ना ह्याच्यातली आग्रह करू नये. हां नाही 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 ती वाचून दाखवलं मी तुम्हाला. शाळांनी याबाबत पाठ्यपुस्तकं गणवेश नंतर तुम्हाला 2014च्या नंतर 2018चा जी अहो साहेब ही मागवलेलं आहे. अधिकृत झालं नाही 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 ही 20/5/26ला मागितलेलं आहे. ते बंद करा. यांचा फोन आहे हो. पत्रकारांचा आहे. पत्रकारांचा आहे. मी स्वतःच आहे माझं पत्रकार आहे. मला पाहिजे नाही ऐका तुमचं जे बी आहे पार माझं म्हणणं काय आहे? ऐका ऐका तुम्ही. माझं म्हणणं काय मी माझं लेखी दिलं मला उशीर होता पण हिचा मोठा तुम्हाला पुढे काय करायचं ते करा तुम्ही. नाही नाही माझ्या काय मुलाचं करायचं? नुकसान आवडलं जवळ. तर मागं चाल. मग तुम्ही ऐका. करा ना पुढे काय करायचं असं काय म्हणणार नाही तुम्हाला. हे जर मला घेऊन माझ्या मुलांना मी शाळेत पाठवलं पण त्यावेळेस तुम्हाला ती नाही, विचारणार. हा तो वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे. वैयक्तिक म्हणजे साहेब पुस्तकच नाहीत तर मी माझ्या मुलांना शाळेत कालपासून लेखीवर हे आलं होतं की नाही 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 आता लेखी लेखी देतो तर तुम्ही माझं मत लेखी समाधानकारक नाही आहे लेखी. तुमचं मत मला त्या ह्याच्यात लिहून असं- दिलं मी माझं मत नाही, लिहून नाही, दिलं, नाही. शासन निर्णय टाकून दिलं. नाही 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 शासन नाही निर्णयाची कॉपी दिली. शासन निर्णयामध्ये त्याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये 2 मिनिटं कुठे गेलं मी 2018चा शासन निर्णय तुम्हाला दिला. 2000 शासन निर्णय नुसती कॉपी. नाही 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 2018 आहे. 2018 ऐका ना 2018 ह्याच्यामध्ये काय आहे? मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2000 ची राज्यात प्रभावी अधिनियम वेगळा अंमलबजावणी असतो, GR वेगळा असतो. नाही नाही त्याच्यामध्ये ही 2000 अधिनियमाप्रमाणे तुम्ही कारवाई करणार का जी आर प्रमाणे करणार? GR प्रमाणे. नाही 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 ह्याच्यामध्ये काय समोर आहे. 2009 मध्ये तर काय मी फक्त पत्र द्यायचं आलोय. मी बोलणार नाही जास्त. तुम्हाला तुम्ही काय- गोष्टी द्यायची असेल द्या नाही तर असं का आपल्या नाही, बांधाला बांध आहे का साहेब? नाही नाही नाही. तुम्ही उत्तर देणार नाही म्हणजे असं कसं मी त्याचं माझं समाधान लेखी झालं पण उत्तर- आता त्यांना लेखी करायचं. उत्तर पाहिजे त्यांचं त्यांचं होत नाही, समाधान होत समाधान ना हो. होत नाही. मी माझं उत्तर लेखी दिलं गोष्टी द्यायची नाही द्यायची ऐका तो तुमचा प्रश्न. अरे ठीक चालतं, ठीक आहे नाही माझा मी तुम्ही काय म्हणताय ते जे आर शेवटचा जे आर हा ग्राह्य धरलाय हो तुम्ही. हो बरोबर बिलकुल तुम्ही गट शिक्षण अधिकारी म्हणून बार्शीची पण आपण तुम्ही ग्राह्य धरला. मग पहिले जी आर आहेत ते अधिकृत डिफॉल्ट अधिग्रहित होत असतात. पण ते मग डिफॉल्ट मध्ये जातात का? नाही, थांबा, थांबा, थांबा. एक मिनिट. ज्ञानासाठी सांगा. एक मिनिट. आपल्या पहिल्या जी आरमध्ये काय आहे की संबंधित जी तपासणी आहे विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंटची कुठे शाळा स्तरावर करावी अशी आहे बरोबर. दुसऱ्या जी आरमध्ये काय सांगितलं शाळा स्तरावर केलेली ही गट शिक्षण अधिकारी यांनी तपासावी. ते बंद झालं. दुसऱ्या जी आरमध्ये तालुका स्तरावरच आली की नाही आधी तुम्ही झालं नाही. माझं म्हणणं एकच आहे ही अर्ज कधी दिलेला आहे
20/5/2026 त्याच्या अर्जामध्ये असं आहे RTIचा अर्ज आहे तुम्ही ज्यांनी दिले त्याला विचारा ना, पण ते आज आमच्या आता- संदर्भात आज आम्ही आता- सांगतो तुम्हाला ते. विषय नाही, आज फक्त या पत्राचा विषय, बाकी काही नाही. नाही, पण सगळं महत्वाचं हे माहिती अधिकारात तुमच्या शिक्षण विभागाकडून हां. बार्शीच्या हां कधी दिलेलं आहे? 20/5/2026 संबंधित माहिती अधिकार तर हे तुमच्या बार्शीच्या आपल्याकडे शिक्षण अधिकारी तुमच्या कार्यालयातून हे माहिती अधिकाराखाली दिलेलं उत्तर आहे ऐका बरोबर हे तुमच्या दिले सही ना मग ह्याच्यामध्ये क्लिअर कट ते जे लिहिलंय त्याच्यावरती म्हणतात ते जी स्वयंमार्ग साहित्य आहेत इंग्लिश मिडियमच्या सेमी इंग्लिश असतील त्यामध्ये पाठ्यपुस्तकं जे भेटायला पाहिजे ते भेटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग भेटतच नाहीत ना. हा मग ही त्या माहिती त्या अधिकाराखाली तुम्ही शाळेत कसं लिहून दिलं त्या की शाळेत भेटतं. त्या नाही भेटत नाही. त्या शाळेत सुद्धा लेखी दिलं की मिळत नाही. आम्ही मग सुद्धा लेखी ह्याच्यात दिलं ह्याच्यात काय लिहिलं आहे 2018 जी मिळत नाही म्हणून. तुमच्या सहीनं माहिती मागितली का मला काय नाही? माझं फक्त एकच बोलणं तुम्हाला गोष्टी अहो, द्यायची ऐका अथवा काय नाही सर? द्यायची. अहो, माझ्या शंकेचं हातात निरसन नाही. केलं पाहिजे. अहो, आम्हाला कसं पावसात आज नाही दिसतोय करू शकत. अहो हे किती पाऊस आहे तुमची शंका एकच होती, लेखी पाहिजे, लेखी नाही, द्या नाही, ना. नाही. नाही, द्या ना, नाही, लेखी समाधान उत्तर आहे. समाधानकारक उत्तर पाहिजे ना माझं म्हणणं कसं जी त्याच्यात तुम्ही RTI अहो, जी एक काम दिलेलं करा, आहे ती उत्तर तुम्ही मला इथे पाहिजे. लिहून द्या मला की माझं समाधानकारक उत्तर नाही, मी काय करणार ते करणार. संपत. देशात द्या नसात तर काय नाही पण तुम्ही तुमच्या नाही राहू द्या, मी जास्त उत्तर देऊ शकत नाही. असं काय दादागिरी करतो ना तुम्ही म्हणजे शिक्षण अधिकारी तुम्ही आहे म्हणून काय बी करणार कसं हे आत्ताचे आपले बार्शीतील गट शिक्षण अधिकारी आपल्या बाबत उत्तरं न द्याना टाळाटाळ करत आहे हे तक्रारदार आहे वाघमारे म्हणून बार्शी शहरात जेवढ्या स्वयंअर्थसहित इंग्लिश स्कूल आहेत सेमी इंग्लिश स्कूल आहेत मुलांना मोफत शालेय साहित्य म्हणजे पुस्तकं वगैरे काय असतील ते मिळणं अपेक्षित आहे आता ही माहिती अधिकाराखाली एक व्यक्तीने यांच्याकडूनच माहिती मागवली होती आणि यांच्या सहीनं आता कबूल बी केलं साहेबांनी की त्यात पाठ्यपुस्तक पुरवणं अपेक्षित आहे आणि आता म्हणतात तुम्हाला करायचं असलं तर सही करा वसिला नाही तर तुमच्या तुम्ही काही करा धनलक्ष्मीचा प्रभाव दिसतोय बार्शीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यावर म्हणजे जे पालक आहेत ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांना सुद्धा बोलण्याची भाषा बघा त्यांची करायची असली करा नाही तर मी चाललो अरे बाबा तू जनतेचा नोकर आहेस एवढी दादागिरी तू शिक्षण अधिकारी असताना तुला शोभते का समाधान झालं पाहिजे ना आंदोलकाचं आणि ते आंदोलक स्वतः त्याचे लेकरं संबंधित कुठल्या सुयश महाविद्यालयात आहेत आता ह्याच अधिकाऱ्याने गट शिक्षण अधिकाऱ्यानं माहिती अधिकाराखाली दिलं आहे की पुस्तकं हे मिळतात आणि हेच गट शिक्षण अधिकारी ह्याला पत्रात म्हणतोय की ते भेटत नाही मग मी त्यांना प्रश्न विचारला आहे की जे अगोदरचे जे आहेत 2009, 18चे किंवा त्याच्या तत्पूर्वीचे ते रद्द झाले का ते म्हणतात शेवटचा जी आर आहे त्याप्रमाणेच आम्ही काम करणार हो काय उलटा चोर कोतवाल को डाके त्याला मग काय म्हणायचं शिक्षण क्षेत्रातील भोंगळ कारभार म्हणजे कुणालाच भेट नाही आलेलं असेल पाकिट आता बघितलं ना बोलणं त्यांचं गट शिक्षण अधिकाऱ्याचं ॲड भलं मोठं पाकिट आलं असेल पावसात बसले सकाळपासून सगळे आंदोलक आम्ही ते असा विषय आहे आणि ते दुसरे एक आहेत नाटके साहेब गट शिक्षण अधिकारी आडनावाप्रमाणे नाटकं चालू आहे त्यांची त्यांना गोरगरिबाच्या मुलांची काही घेणं देणं नाही मी मग ऑफलाईनमध्ये आंदोलकांबरोबर त्यांना एक प्रश्न विचारला की जेवढ्या कॉलेज शाळा आहेत कुठं शाळेची यादी आणि सगळ्या शाळा बार्शीतल्या त्या शाळा आहेत त्याची यादी आहे आता बघा या ठिकाणी जवळजवळ 25 शाळा आहेत त्या 25 शाळा आहेत इंग्लिश मिडियमच्या किंवा RTI खाली त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही मग ह्या गळगावच रोडचे आहे पोपदार आहे प्रयाग आहे सोजर आहे सुलाकी हायस्कूल आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो हे लिटल स्कॉलर इंग्लिश स्कूल आहे स्वामी समर्थ आहे सुयश आहे खूपशा अशा शाळा आहेत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पालकांकडून भरमसाठ अशी फी वसूल करतात आता नियमानं शासकीय नियमानं त्यांच्यात विद्यार्थी तक्रारीसाठी कमिटी पाहिजे आग लागली शाळेमध्ये तर तिथं आग विझवण्यासाठी फायर सेफ्टी लागतं
ते फायर सेफ्टी कोणत्या शाळेत नाही. जेवढ्या मी वाचून दाखवल्यात इंग्लिश स्कूलच्या शाळा त्यांच्या मी काही वाचवल्यात, पण टोटल काहीतरी 25 शाळा आहेत. यांच्यात कुठं फायर सेफ्टी नाही, यांनी NOCs घेतलेली नाही संबंधित विभागात. जर शहरात असेल तर नगरपालिका असते, ग्रामीण भागात असेल ग्रामीण भाग असतो. मग ते सुद्धा नाही. उद्या आग लागली, एखादी दुर्घटना घडली तर ह्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी बार्शीचे आणि नाटके साहेब घेणार का लेकरं मेल्यानंतरच घेणार? मग त्यांना समाधानकारक उत्तर आंदोलकाला नाही. दिवसभर पाऊस आहे, पावसात हे आंदोलक बसले आणि आता म्हणतात ह्या GR प्रमाणे आम्ही कारवाई करणार नाही तर करणार नाही. म्हणजे इतकी दारेरावी, इतकी दादागिरी. म्हणजे ह्यांच्यावर कुणाचं नेमकं दडपण आहे? मगाच म्हणलं धनलक्ष्मीचा विषय जास्त पेटलेला दिसतो, टॅबला खालून पाकिट आलेले दिसतात, म्हणून गोरगरिबाचे प्रश्न ह्यांना सोडवायचे नाहीत. किती आरेरावी केली त्यांनी मागा द्यायचं असलं मला वेळ नाही, टाईम नाही. आता तू जनतेच्याच कामाला बसलेत, वेळ काढावा लागतो. अशी आरेरावीची भाषा जर एखादा गट शिक्षणाधिकारी करत असेल तर काय? अहो ही व्हिजिटसुद्धा करत नाही. एखादी करायची आणि व्हिजिट नावाला करायची, तिथं चहा कॉफी पिऊन यायचं आणि व्हिजिट झाली म्हणायची. मग तिथं असणाऱ्या विविध समित्या ज्या असतात, विद्यार्थी सुरक्षता समिती, पालक समिती, आग लागली तर मग मला फायर, ते ह्या सगळ्या समित्या असतात. ह्या समित्याच्या बाबतीत काय? बिल्डिंग परवाने सुद्धा नसेल, मला तर असे संशय आहेत ह्या 16 मारुती साहेब शिक्षण संस्थेचे. बिल्डिंग परवाने सुद्धा नसतील. या बाबतीत आता उर्मटपणे उत्तर देऊन संबंधित गट शिक्षणाधिकारी बार्शी पंचायत समितीमध्ये जे बसतात ते गेलेत. अहो खाजगी शाळेच्या काही तर खोट्या पटपाणी विद्यार्थ्यांच्या लावलेल्या आहेत काही ठिकाणी. असे संशय आहेत. पुरावे गोळा केल्यावर मी बोलतो त्यांना. अहो काही शिक्षण संस्था तुमच्या देखरेखीखाली आहेत, तुम्ही लोकांवर अन्याय करता. आता संबंधित तक्रारदाराला जर नाही मिळाला तर त्यानं काय करायचं? वरिष्ठांनी सुद्धा बार्शीच्या काही जे राजकीय पुढारी आहेत त्यांनी सुद्धा गोरगरिबाच्या ह्या मुलांच्या शिक्षणात लक्ष घालावे, अशा प्रश्नात लक्ष घालावे. जे आर्थिक पिळवणूक केली जाते ह्या शाळांकडून. काही ठिकाणी तर मराठी भाषा शिकवा म्हणलं जातं, तर तिथं शिक्षण मराठी भाषा सुद्धा शिकवली जात नाही. खूपसे असे प्रश्न आहेत. पिण्यासाठी पाण्याचे सुद्धा प्रश्न आहेत. खेळायला मैदान नाही, 10x10च्या ह्याच्यात प्रायमरी सुरू करतो. अरे काय लावलंय? त्याला परवानगी तरी कशा दिल्या जातात? एवढे मैदानं नाहीत. नियम काय म्हणतो? मैदान लागतात ना शाळेला. काही ठिकाणी ती मैदानं बी नाही. वारे माफी वसूल केली जाते. फी आता ज्या बसेस असतात ह्या शाळेच्या त्यांना किलोमीटरप्रमाणे शासकीय दर आहेत. त्या वाहनांना सुद्धा जे भरमसाठ भाडे घेतले जातात पालकांकडून, त्याची बी आर्थिक लूट केली जाते. शासनानं जे नियम ठरवून दिला आहे बससाठी, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच्या घरी ये जा करण्यासाठी जे नियम ठरवून दिलेत त्याच्या कित्येक पटीनं बसची भाडे वसूल केले जाते संबंधित पालकाकडून. अहो ड्रायव्हर त्याच्यावर आहे, त्यांचं फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा नाहीत. त्याचं काय? बसचं सुद्धा फिटनेस तपासा, कारण खूपशा बस जुन्या बी आहेत त्यांच्यात. मनमानी कारभार चालू आहे, अंधाधुंद शिक्षण क्षेत्रात चालू आहे. असं जुनं म्हणतात की शिक्षण ही वाघिणीचे दूध आहे, ती प्याल्यावर गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पण घोटाळा. दिव्यांग प्रमाणपत्र बोगस दाखवून बार्शी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत, लक्षात घ्या, दिव्यांग बोगस प्रमाणपत्र. दिव्यांग म्हणजे काय? अपंग प्रमाणपत्र बोगस दाखवून बदल्यांसाठी त्याचा वापर करून ह्यांनी ह्याच तालुक्यात बदल्या केल्या, दुसरीकडे जात नाही. म्हणजे सगळ्या बोगस प्रमाणपत्र चांगले चालते डुलते व्यवस्थित चालू थोडा व्यत्यय आहे. पाऊस पडतो, नेटवर्क इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. हे तो गोरगरिबाचं नेटवर्क हाणायला लागले ते आर्थिक घोटाळे करून. तर आता विषय असा आहे की मी मागाधरणं जे म्हणतोय की दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र शिक्षकांनी बदली करण्यासाठी, ह्याच बार्शी तालुक्यात राहण्यासाठी खोटे बोगस प्रमाणपत्र सादर करून इथंच राहिलेले आहेत. पार्सनॅलिटी इतकी आहे की स्वतःचे शिक्षकाचे पोरं असतील, मित्र असतील, त्यांचे मुलं स्पर्धा आयोजित केली की त्यांचेच मुलं त्या लायकीचे असू न लायकीचे असू त्यांनाच प्राधान्य दिलं जातं. म्हणजे गरीब जे टॅलेंटेड मुलगा आहे, एखाद्या भाषणाच्या स्पर्धेत असेल, खेळाच्या स्पर्धेत असेल, काही मंथनच्या परीक्षेत असेल, ह्याच्यात हे काय करतात, स्वतःचेच मुलं, ओळखीचे मुलं शिफारशीवर त्या स्पर्धेत पुढं आणतात आणि खरा टॅलेंटेड विद्यार्थी बाजूला पडतो. ह्यांना विचारायला गेलेत, नाही तसंच असतं, नाही असंच असतं, नाचता येणार अंगण वाकडं.
सगळे नाटकं चालू आहे शिक्षण संस्थेचे. आणि पंचायत समिती बार्शीचा शिक्षण विभाग हा निष्क्रिय आहे. फक्त पैसे आणि स्वतःची मुलं. आता तुम्ही काल मान्य आमदार रोहित पवारांचं बी पाहिलं असेल, तिथले नायब तहसीलदाराचे 2 मुले ती कशी पैसे देऊन मोठ्या पोस्टला गेली, तशी टक्केवारी द्यायची आणि स्वतःचे शिक्षण अधिकाऱ्याचे, शिक्षण कर्मचाऱ्यांचे, झेडपीतले असेल प्रायव्हेट असतील ते मोठे करायचे आणि गोरीगरिबाच्या टॅलेंटेड मुलांना त्यांना न्याय द्यायचा नाही. ही वस्तुस्थिती ही मिळून आहेत सगळे. आणि ते असणारे पंच, ते शाळेने लोक सगळे मॅनेज. म्हणजे भाषण जरी केलं त्या मुलाचं एखादं चांगलं जर असेल तर त्याचं भाषणावर आक्षेप घ्यायचा आणि दुसऱ्या वशिल्याच्या पोराला स्पर्धक स्ट्रॉंग करायचं. आणखीन एक, ही मगरुरीची भाषा शिक्षणाधिकाऱ्याला जड जाईल. आम्ही सर्व आंदोलक पालक एका दिवशी इथं कुलूप लावू आणि त्याच्यात डांबू. मी बोलत नाही करून दाखवतो. हा प्रश्न आहे देशाच्या भविष्याचा, गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि जे प्रायव्हेट मंथन असेल, पुन्हा NSCT अशा खूपशा खाजगी परीक्षा घेणारे लोक ह्यांना मॅनेज असतात. ते स्कॉलरशिप देतो, बक्षिसं देतो असं म्हणतात, पण प्रत्यक्षात ती बक्षिसं किती विद्यार्थ्याला मिळतात. आणि मंथन किंवा इतर जे असतील खाजगी स्पर्धा शिक्षण संस्थांमार्फत घेतल्या जाणाऱ्या, ती विद्यार्थ्यांना प्राईजच देतात तेवढं, त्यात काही फरक पडत नाही. त्या बदल्यात संबंधित अधिकाऱ्यांना, शिक्षण अधिकाऱ्यांना, शाळेला पैसा मिळतो. आणि त्या पालकांच्या विद्यार्थ्यांचं काय, त्याच्या गुणवत्तेचं काय, त्यांचीच पुस्तकं घ्यायची वारेमाप, पुन्हा एक्स्ट्रा क्लास लावायचा त्या पालकांना. मग ही कशामुळं तुम्ही प्रमोट कशाला करता खाजगी शाळेत प्रायव्हेट असणारे संस्थाच्या परीक्षा? बाहेर जाऊन करू द्या ना, तुमच्या शाळेत कशाला प्रमोट करता? सगळ्या गोष्टीत पार्सलिटी चालू आहे, वशिलेबाजी चालू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना, गोरगरीब पालकांना काही फायदा होत नाही. म्हणून आता हे पालक आता त्यांना डायरेक्ट मगरुरीच्या भाषेत म्हणलेले बार्शीचे गट शिक्षण अधिकारी मी यांचे काढतो, माहिती अधिकाऱ्याखाली दिलेले आहेत. ते कोणत्या शाळेच्या विद्यार्थी पडताळणी केली, ती बोगस कशा आहेत, मी सगळं काढणार आहे यांचं. हितवर काय अंगणवाडीमध्ये शालेय पोषण आहार दिल्या जातात, ते जनावर खाणार नाहीत असे शालेय पोषण आहार बार्शीकरांना, बार्शीच्या गोरगरीब मुलांना चारले जातात. काय धंदा लावला हे? फक्त नाटकं. ह्यांना कोण विचार किती मगरुरी, पुन्हा एकदा शब्द वापरतो, आपल्याला बी मगरुरी करता येते. धरून रस्त्यात घेतला तर काय होईल मला सांगा. पण आम्हाला संस्कार शिकवतो आणि तुम्ही नीट वागत नाही. आता पुढचं नियोजन असं आहे, आता आणखीन एकदा त्यांनी जे आम्हाला अर्ज लिहून दिला आहे ह्या तक्रारदारांना, वाघमारेंना, त्याच्यावर माहिती अधिकाराखाली तुम्ही टाका. तुमच्याबरोबर अन्याय झालेत ना? झालेला. हां, मग विषय कसा आहे साहेब, मी आता ही जे अर्ज दिलेला आहे ही 20/5/2026 त्यांनीच दिलेला. आता नाटके साहेबांनी बी कबूल झाले. त्याच्यावर सही कुणाची आहे काय, 20/5/26 दिलेला आहे तो अर्ज. त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं आहे. मी इतक्या दिवस मी त्यांच्यासाठी त्यांना उत्तर कायसाठी मागत होतो, त्यांच्याकडनं उत्तर काय येतं आहे, म्हणजे माहिती अधिकाराखाली एक द्या तुम्ही, म्हणजे जी RTI मागवतो त्याला तुम्ही एक द्या आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी न्याय म्हणून बांधतो त्याला तुम्ही वेगळं उत्तर द्या. आणि दोघं समोरासमोर आणल्यावर तुम्हाला उत्तर द्यायचं सुचत नाही. म्हणजे नेमकं तुम्ही खरं RTIमध्ये मागवलेला अर्ज द्या, त्याच्यावर उत्तर देणं तुम्ही टाळलं. लय लांबचा बी अर्ज नाही, 20/5/26चा अर्ज. तरी पण यांचं एक म्हणजे थोडक्यात विषय असं झाला की गोरगरीब विद्यार्थ्यांना ह्यांना शिकवू द्यायचं नाही, मी पहिल्यापासून म्हणतो. आता ही विषय झाला. आता मी मध्ये एक RTIचं ह्याचं ॲडमिशनचं केलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर घोटाळा. ते सुद्धा मी स्वतः ती बाहेर काढणार, मी स्वतः ती बघितलेलं आहे, सगळं केलेलं आहे, ते पण मी स्वतः बाहेर काढतो. फक्त माझं म्हणणं एकच होतं की ह्यांनी ही दिलेला अर्ज आणि माहिती अधिकाराखाली दिलेला अर्ज ह्याची शहानिशा करायची. तर ते शहानिशा करूच शकत नाही, कारण की ह्याच्यात जे दिलेला आहे ह्याच्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि ते दडदडीत म्हणतात की म्हणजे RTIमध्ये दिलेला खोटा आहे का आम्हाला दिलेला खोटा आहे, एवढंच माझं म्हणणं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आर्थिकदृष्ट्या मॅनेज आहे. हां, विषयच संशय आहे ना नाही, असा? संशय नाही, मी म्हणतो मी. मग आता ह्याच्या पुढची दिशा जी आहे आम्ही सगळे मिळून ठरवू की कधी ह्यांना ह्यांचं जे बस्तान बसलंय घोटाळ्याचं, गोरगरिबाच्या आर्थिक लुटीचं, वरिष्ठांकडे बी कळवू, कलेक्टर साहेबाला भेटू, विभागीय आयुक्तांना भेटू आणि त्यानंतर
हा लढा कसा तीव्र करायचा याची रणनीती ठरवू. आणि माझी विनंती आहे लाईव्हच्या माध्यमातून, जर खरंच प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाचं भविष्य घडावं, तर त्यांनीही ह्या आंदोलनात सहभागी होणं अपेक्षित आहे. कारण आज बारी ह्यांच्यावर आहे, उद्या बारी तुमच्यावर येऊ शकते. कारण प्रत्येक ठिकाणी वशिलेबाजी चालू आहे. आपल्या मुलात गुणवत्ता असून सुद्धा ह्यांचीच मुलं अधिकाऱ्याची शिक्षकांची डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, स्पर्धेत ते जिंकतात. आता नायब तहसीलदार साहेब मुंडेंचं बी तसंच झालं. मग वशिल्यावर आणि नोटांवरच अधिकारी व्हायला लागले. ह्यांच्याकडून एकच शिकायचं आजकालच्या शिक्षकाकडून, घोटाळा कसा करायचा. मित्रांनो, विद्यार्थ्याला ती म्हणणार, अरे बाळांनो घोटाळा कसा करायचा, बोगस डॉक्युमेंट द्या, बोगस कागदपत्र दुसरे बी द्या, बोगस सगळं करा, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया, अशी गोष्ट शिक्षणाधिकारी. म्हणजे पहिलं शिक्षक हा गुरुजन होते, आदर होता त्या शिक्षकांविषयी. आजकालच्या पिढीला ही बोगस कागदपत्र तयार करतात, बोगस लाभार्थी तयार करतात. मग ह्यांच्याकडून विद्यार्थ्याने काय शिकायचं, बोगसगिरी कशी करायची. आदर्श खूप मोठा प्रस्थापित आदर्श आहे शिक्षकांचा. थॉटरडे त्यांच्या लायक्या नाही त्या लोकांच्या शिक्षक म्हणून घ्यायचा, ह्यांच्यापासून काय आदर्श घ्यावा. पण मी म्हणतोय म्हणून विद्यार्थ्यांना चुकीचं वागायचं नाही, पण न्याय हक्कासाठी भांडायचं आणि वेळ पडली तर तुडवायचं. पुढची रणनीती लवकर ठरली जाईल. ह्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही आंदोलक सर्व गप्प बसणार नाही. आंदोलन आमचं नाही, सर्व गोरगरीब लोकांचं आहे, पालकांचं आहे, विद्यार्थ्यांचं आहे. त्यांचे घोटाळे हळूहळू बाहेर काढू, त्याची मगरुरी उतरू. एवढं बोलतो, थांबतो. बोर्ड दाखवा.